आवडणारी, बरोबर आहे. सगळ्यात आवडणारी, सगळ्यात प्रिय कोण? आता सगळ्यांनी लिहिल्या, माझा प्रिय मोबाईल. आणि निबंध शाळेत असायचे, काय हरकत आहे. किंवा तसं एखादं तुम्ही दशलक्षांमध्ये कार्यक्रम ठेवा, त्याच्यावर एखाद्याने व्यवस्थित सांगा, माझा प्रिय मोबाईल मला कसं सुख देतो, मला कसा आनंद देतो, माझं दुःख कसं नष्ट करतो. म्हणजे हे रील्स वगैरे, त्याच्यामुळं इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वगैरे, माझा वेळ कसा चांगला जातो त्याच्याने, मला वेळ गेलेला कळत नाही. अशा प्रकारचे एक निबंध लिहायला काय हरकत नाही. स्पर्धा आवडतात तुम्हाला मग, आणि विषय पण सोपा आहे. काय विषय? तुम्हाला परिचित विषय आहे, अपरिचित नाही. कुठे तुम्हाला बाहेर पुस्तकं सुद्धा शोधावं लागणार नाहीत. जसं शास्त्राचा आहे ना, कार्यक्रम एखादा बसवायचा म्हटलं, हे पुस्तक ते पुस्तक, इकडं बघ तिकडं बघ. पण माझा प्रिय मोबाईल म्हणल्यानंतर काय त्याला काय विशेष आज बाकी अभ्यास करावा लागेल का? सहज उत्स्फूर्तपणे लिहिला जाईल. उद्या लिहून आणता सगळे लेख, निबंध, एक 20-25 ओळीत लिहून आणा. बस 20-25 बस. बरं, जास्त करा, तसं काय नाही. झालं. काय झालं? रोज तिथनं येता जाता त्या सम्राटाने बघितलं आहे ना, मग तिथं त्या साधूला बघून त्या राजाला बरं वाटायचं. काय बरं आहे हे जर सगळं, किती आनंदात आहे, काय टेन्शन नाही, चिंता नाही. बरोबर आहे. म्हणजे मुलांच्या जेव्हा परीक्षा येते आणि जेव्हा त्यांची परीक्षा मोठ्यांकडे, आम्ही लहानपणी मोठ्यांकडे बघायचो, त्यांचं बरं आहे, ह्यांना परीक्षा नाही, शाळा नाही, असं मला तर लहानपणी नेहमी वाटायचं. मोठे किती सुखी आहेत. कारण आम्हाला शाळेत जायला लागायचं. शाळेत मग मास्तरचं ऐकावं लागायचं. मास्तर खवळलं तर, मार दिला तर मार खावा लागायचा, आणि कंपल्सरी शाळेत जावंच लागायचं आहे ना. स्वतंत्रता अशी काय नव्हती. मोठ्यांचं कसं बघा, कुठेही जावा, कधीही जावा, असं बघून मला असं त्याला हेवा वाटायचं की बा मी कधी मोठा होणार त्यांच्यासारखा. आपल्याला पाहिजे तसं करता येईल, राईट, असं मला वाटायचं. ते सुखी वाटायचे लहानपणी मला. आता काय सांगा? म्हणजे सुख आपण असं बघत असतो. आपल्याला जे दुःखदायक असतं आणि ते दुसऱ्याला ते करावं लागत नाही, आणि त्याची अडचण नाही दुसऱ्याला त्याची, जसं नवऱ्यांच्या बाबतीत बायकांची तेच असतं. तर नसतं. बरं आहे बाबा, तिचा नवरा काय सुद्धा तिला म्हणत नाही, असं प्रत्येकाला वाटतं का नाही? प्रियंका सगळं ऐकते, बाकीच्यांची नवरे ऐकते, माझा ऐकत नाही, असं वाटतं का नाही? का नाही? म्हणजे जेव्हा प्रत्येकाला असं वाटतं किंवा ती दुसऱ्याचं, तिचं बरं आहे, तिचं अनुजाचं बरं आहे, आपलं काय ऋषलभाई म्हणत नाहीत, कधी पाहिजे तेवढं सोना नाना गेलं की हायच, बरं आहे आपलं तिचं. बॉस, घरात पण बॉस, जावचं सुद्धा काय हे वाटतं का नाही? रुपालताई, अनुजता, आणि तुमची जाऊ, तिची जाऊ, फरक आहे नाही? तिची जाऊ सगळं ऐकते, तिचं माहित आहे तुम्हाला, तुमची. म्हणून प्रश्न आहे वाक्य. म्हणजे असं कुठलं तरी बघून तिचं बरं आहे असं प्रत्येकाला वाटतं. हे सांगा, त्रास असलेला असं. मग राजाला त्रास असणार म्हणूनच त्या साधूची ती दशा बघून बरं वाटत होतं ना. कारण राजाला काय होतं, सारखं काही ना काही अडचणी, सारखं काहीतरी भीती, राज्याचं, राजाचं आक्रमण वगैरे. शांती आहे का मला सांग?
तिथं राहिलं तर तिथंच कोण शत्रू आहे का, कधी कोण रक्षकच भक्षक होतोय काय, भीती राजाला किती असणार सारखं. पण राजा सुखी असतो का नाही? बिचारा राजा असं नाही. राजा असं वाटतं की हे बरं आहे राव, ह्याला सगळं ऐकते, ते सगळे ऐकते. जो सगळ्याचा बॉस होणार तो जास्त दुःखी असतो. रुपालताई तुम्हाला आपलं सांगितलं. आणि जो सगळ्याचा ऐकतो तो जास्त सुखी असतो. बर तू म्हणले ना दुसऱ्याला बॉस करून टाकायचं, बर तू म्हणते तसं बघा सुख नाही लागलं तर. पण नेहमी इगो वाढवायचो. जेवायला वाढताना इगो वाढव, खा लागल, घ्या की अजून थोडं, घ्या की अजून थोडं, अरे बस नको आहे मला. तसं नाही, काय म्हणायचं, खावा अजून थोडं खावा. आणि नाही घेतलं तर त्रास होतो. बरं नको म्हटले ना, बरं राहील तुम्ही म्हणता. आणि तरी मागितलं तर जास्त बरं वाटणार ना, अजून मागून खाल्लं बरं का. आणि आग्रह करून नाही खाल्लं तर त्रास होतो. कोणतं चांगलं आहे? सोपं आहे तो उपाय, सोपे. मागं लागलं म्हणलं ना असंच आहे. विषयभोगाच्या मागं लागलं तर ते विषयभोग महाराजांनी लिहिलं सावलीप्रमाणे. सावलीच्या पाठीमागे धावलं तर ते सावली कधीही सापडत नाही, हाती लागत नाही. आणि सावलीकडे पाठ फिरवली तर मग काय करायचं का प्रयोग? बघा नाही जाऊ तुमच्या मागं आली तर. आपलं सांगितलं. बरं आहे आपलं. चर्चा काय चालली होती? सुखे का अनुजा? सगळे तुझं ऐकते. हे सांग बाबा, नाही बॉस होऊन काय चांगलं नसतं म्हणून. तात्पुरतं आहे ना, फक्त इगो सुखावल्यासारखा वाटतो. पण त्या इगोला टिकवून ठेवण्यासाठी आणि तर सकाळी लवकर उठणारे झोपणाऱ्यांना काय वाटतं? बिचाऱ्यांना सकाळी लवकर उठावं लागतं. असं झोपणाऱ्यांना वाटतं. बिचारे कोण? असं पण होतं. उलट सुलट सगळं. चला तर सम्राट जब भी घोड़े पर सवार होकर उसके पास से निकलते थे तो वहां रुक जाते, उसकी मस्ती को देखते और फिर वहां से चले जाते. धीरे धीरे उनको उस साधु को देखने में इतना रस मिलने लगा कि उसे देखते देखते समय कब बीत जाता उन्हें पता ही नहीं चलता. जसं मोबाईलवर बघता बघता वेळ कसा जातो कळत नाही तसं. वे एक झाड़ी के पीछे दूर चुपचाप खड़े रहते और उस साधु की मस्ती देखते रहते. उसकी मस्ती में ऐसे खो जाते कि खुद भी मस्त होकर घर लौटते. त्या साधूला बघून, त्याची मस्ती बघून त्याला आनंद यायचा. आणि पुढे काय सांगितलं त्यांनी? उसकी मस्ती में ऐसे खो जाती कि खुद भी मस्त होकर घर लौटते. यह रोज का काम हो गया था. आपण असं कधी येतो मंदिरात ना? प्रश्न असा. भगवंतांचा तो आनंद, ती शांती, ते सुख, ती वीतरागता, ती निसंगता, ती निर्विकल्पता, ती निर्ग्रंथता आहे ना, ती कशारहित अवस्था, हे सगळं बघून कधी आपल्याला त्या राजासारखं भासित होतं का? आणि आपल्याला तर ते त्या राजाला तर ते साधू दिसला. आपल्याला तर रोज देवदर्शन भारी का साधू दर्शन भारी? काय रे गिरीश, कोणतं दर्शन भारी? देव भारी आहेत का साधू भारी आहेत? दोघं भारी आहेत. दोघात तुलना केली तर असं प्रश्न आहे. दोघं भारी आहेत माहिती आहे मला. दोघात बघितलं तर देव श्रेष्ठ ना, साधूच्या पुढची स्टेप आहे. त्या अपेक्षेने देव श्रेष्ठ आहे. पण माझ्या इंद्रिय ज्ञानाच्या अपेक्षेने बघितलं साधू श्रेष्ठ होतात. कारण मला देवाचं स्वरूपच समजत नाही, देवाची शांती, देवाचा आनंद तिथपर्यंत माझं ज्ञान पोचत नाही ना, किंवा मी पोचवण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण देवाचं सगळं जाणण्यासाठी थोडस काय करावं लागेल? थांबावं लागेल आहे ना. समर्पण त्या ठिकाणी तिथं असावं लागेल. कुठेतरी युक्तीने त्यांचं सत्ता भासित व्हावे लागेल की हे असतं म्हणून. हा जो जीव दिसतोय तो खरा आहे, खोटा नाही. जीव आहे तो, आणि तो ज्ञान आणि आनंदाचा भंडार आहे.
परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण आनंद त्या देवामध्ये प्रगट झालेला आहे. अशा पद्धतीनं त्या देवाला बघण्याची आपली दृष्टिकोन नाही, कारण मी इंद्रिय ज्ञानी आहे. आपल्याला मंदिरात गेल्यावर आता झुंबर चांगलं वाटतंय, झुंबर जास्त वेळ बघता का देव बघता सांगा बरोबर? लाईट लावलेली आहे झुंबरची. बाहेर आल्यावर देव चांगले, झुंबर कसलं चांगलं दिसलं. म्हणजे बऱ्याच जणांनी मला कधी येऊन म्हटले नाही देव किती भारी होते दिसते. सगळ्यांनी काय सांगितलं, काय पाहुणी कोण सांगितलं मला काल, लय झुंबर लय भारी बसवलंय मंदिरात. कोण भेटेल ती काय सांगते, झुंबरचं कौतुक आहे बरोबर नाही. मंदिरात जाऊन आला मग कोण दिसलं, झुंबर दिसलं का देव? दोन्ही दिसले. चांगलं कोणतं दिसलं? किती वेळ बघितलं त्या झुंबरच्या लाईटकडं आणि देवाकडं किती आणि कसं बघितलं. मन प्रसन्न झुंबर पाहून झालं का मन प्रसन्न देव बघून झाले? आणि ते तुला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे आणि देवाला पण माहिती आहे. कशामुळं मन प्रसन्न झालं? देव बघून कोणाचं मन प्रसन्न होतं सिद्धी? म्हणून म्हटलं त्याच्यासाठी साधू, म्हणून म्हटलं साधू हे चालते फिरते, हे त्यांच्याकडून कुठंतरी काहीतरी गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष, कारण आपल्यासारखे आहेत ते, आणि आपल्यासारखे जेव्हा असतात तेव्हा आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळू शकतं कुठं जर विचार केला तर. नसलं तर मग ते आपल्याला सुरुवात जशी केली बिचारेच वाटणार, कारण ते त्यांच्याजवळ कपडे नाहीत है ना. साधूंकडं कपडे नाहीत, परिग्रह नाही, घर नाही, दार नाही, पैसा अडका नाही. त्यामुळं तशा दृष्टिकोनातनं पण साधू दिसतात आणि तसेच दिसतात विषयभोगी जीवांना. आणि म्हणून साधूंच्या प्रती दयाभाव येऊन साधूलाच आणि आपल्यासारखं करायचा प्रयत्न करतात. आपण साधूसारखं बनायचा प्रयत्न केला जात नाही. आपण ती मागं परिणीजींची गोष्ट वाचली होती. राजाने त्या साधूची दशा बघितली, उन्हामध्ये उभारलेले साधू है ना, कपडे नाहीत आणि तप करतात ते. तेव्हा राजा म्हटला तुम्हाला मी चप्पल देतो. म्हटले पायाची झालं, वर डोक्यावर ऊन लागतं, वर छत्री. असा परिग्रह एक एक वाढवत वाढवत गेले. शेवटी त्याचं लग्न केलं त्या साधूचं है ना. आणि साधूने शेवटचा प्रश्न काय केला होता मग त्याला है ना. लग्न झाल्यावर मुलं झाली, मग पुढं काय? त्यांना सांभाळण्यासाठी गाव दिलं, पैसे दिले, सगळं दिलं. काय राजा देत चाललाय, फक्त तू माझ्यासारखा हो. मग प्रश्न शेवटचा काय होता? माझा आता तो मुलगा जो होईल तो मेल्यानंतर रडणार कोण? असा प्रश्न विचारला होता त्याने. मग राजा काय म्हटला, तुम्हालाच रडावं लागणार की. मग ज्याच्यासाठी मला रडावं लागतंय तसलं नको मला. मला आता रडावं लागतंय का? माझं कोणी नाही, मोह नाही, त्याच्यामुळे माझं कोणी नाही ही चिंतन आहे. आणि त्यामुळं मोहाच्या अभावामध्ये, म्हणून ज्यांच्याजवळ मोह आहे त्यांना किती दुःख आहे लक्षात येतं. निरंतर भय आहे. भय तिथलं इथलं कधी संपत नाही गृहस्थांचं आहे ना. मुलगा आहे काय संयम, आणि मोटरसायकलवर कुठेतरी लांब गेलाय फिरायला, तुम्हाला चालतंय का? तुम्हाला मग शांती आहे का? आहे ना. जोपर्यंत माघारी येत नाही तोपर्यंत किती फोन होणार त्याची. ते तर ती जात पण नाही, त्याच्या पुढचं आहे ती. किती शरीर आणि जीवामधलं एकत्व, ममत्व, मोह, ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातनं लक्षात येत नाहीत. आपण त्याला असं वाटतोय की सुरक्षित ठेवतोय, मग त्याला आपण सुरक्षित ठेवतोय. जास्त जेवढं जपणार तेवढं जास्त सुरक्षित, का मोकळं सोडल्यानंतर सुरक्षित राहा. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जशी जी व्यवस्था आहे त्याला अनुसरून त्याच्या शरीराचं आणि बॉडीमधली सगळी व्यवस्था जर झाली तर त्याला रोग होणार नाहीत. नाहीतर त्याला खूप जपलं, शिंकाली जपलं, काय झालं थोडंसं काय झालं तर जपलं. जसं त्या सुकुमाल मुनींना किती जपलं. त्यांना साधं भात खाता येईना, साध्या खूप वर शिजवलेला, कारण कमळातल्या पाकळीतलाच भात खाणार आहे ती बरोबर. हा कुठं त्यांना ते दिवे, लाईट नाही ना, दिवे कशाची दिवे लावली होती? तेलाची. ते राजा आल्यानंतर तेलाचा दिवा लावला, त्यामुळे त्यांच्या डोळ्यातनं पाणी. मग त्यांना किती चांगलं सुरक्षित व्यवस्थित जपलं होतं. आणि खुर्चीत बसले तर त्यांना टोचायला लागलं का? काय झालं होतं ना असं होतं काय? तेच मी शोधतोय, मोहरीचा दाना कुठं आहे ते. स्वस्त कुठं बसलाय तुम्ही? निरंतर शल्य मला म्हणजे गृहस्थाचं भय कधीही संपत नाही हे सांगायचं. कशाची निरंतर. तसं तर भय कर्माचा उदय निरंतर सांगितलेला आहे 9व्या गुणस्थानापर्यंत आहे का? 9व्याच आहे ना, तिथंच बंद स्थिती होत असते. तेच काहीतरी असं.
म्हणजे जोपर्यंत भय आहे कर्म आपल्या बरोबर तोपर्यंत त्याचा उदय राहतो. आणि त्यातल्या त्यात गृहस्थ अवस्थेमध्ये परद्रव्यामध्ये केलेला जो मोह आहे, मी पण आहे, माझे पण आहे, जसं संयमला केसाचं निरंतर भय आहे का ना. संयम कुठे गेला रे, भीती वाटते का नाही. असं सारखं पोरं आजकाल अशी करते, अयो 5 केस आली, 10 केस आली, अरे हे असं टेन्शन सारखं असं हात करायचा आणि असं 1-2 केस आली ते म्हणायचं माझे लय केस कळली, हो की टक्कल पडला, हो की टक्कल पडली. निरंतर भीती आहे. कशाची भीती नाही तुम्हाला सांगा, कुठल्या गोष्टीची भीती. आणि साधूला भयाच्या जे कारणांना त्यांनी त्यागलेलं आहे आणि भयाच्या कारणांना आम्ही जवळ करतोय आणि आम्हाला सुख पाहिजे, असं कसं शक्य आहे सांगा. अडचणी ही आहेत. म्हणून तिथं साधूचं काय सांगतायत, त्या राजा पण मंदिरात आणलं त्या साधूला बघून ते सांगत होते. साधूला बघून, साधूची मस्ती बघून तो काय म्हणले, राजा पण मस्त होकर घडलं होतं, मस्त होकर. आणि इथं आपण घरी कसं जातो सांगा, शास्त्रासाठी. आणि शास्त्राला येताना कसं येतो बघा, आयुष. अक्षत कुमार तर आलेच नाही दिसते, आला त्याला सांगा. जसं तुम्ही काल मला त्यांनी सांगितलं, जर पोरांनी कुठल्या जैन मुलीशी लग्न केलं तर काही संबंध नाही माझा, असं त्यांनी सांगितलं. त्याला घरात घ्यायचं नाही, त्यांनी आपलं त्याचं बघायचं. का अनिश, आयुष असं सांगितलं ना, हां घरात परत नाही. आणि मग पोरीला काय खाऊ काय घालणार असं प्रश्न, बरोबर आहे का. पाहून का का मग शास्त्राला आला ना त्यावेळेस तुम्हाला म्हणता येईल की नाही, काय चला आता चला काय नाही. पण तेवढा मोह सुटलेला असं म्हणायचं. आपण काही गोष्टी ठरवल्यात आणि त्यानुसार झाल्या तर ठीक असं. नाहीतर आपण तिथं निर्मम होतोय की, निर्दय होतोय की. भले पोरगाच आहे काय पाहुणे, वर्गाच आहे का नाही, पण निर्दय होणार का नाही तुम्ही जर केलं तर. तसं काय संबंध नाही तुझा माझा असं म्हणणार का नाही, तसं काय जमणार आहे ती. बघ तसा प्रयोग करून हा निर्दय, म्हणजे कसा तरी मोह सोडा आमचं म्हणणं आहे ना. कर रे बाबा, तू एका अजैन पुरुषी लग्न कर, आणि निदान तुझा मोह तर संपेल. म्हटलं ना सरळ काय नाही, आता सगळं बोट वाकडं करूनच सीधी उंगली से आता घी निकलता नाही. म्हणून आता बोट वाकडं तर करावंच लागतं. त्यासाठी उपदेश वक्र जड महावीरांचे शिष्य म्हटले जाते. त्याप्रमाणे सरळतेनं कुठलीच गोष्ट नाही, उलट सांगितल्याशिवाय इथं समजून ग्रहण करायला पण तयार नाही. उलट सांगावं लागतं. निलेश शास्त्राला का आलायला का तू आज म्हणल्यानंतर, हे सरळ म्हटलं शास्त्राला येत जा म्हणून नाही येणार. काय म्हणायचं, येत जाऊ नको का मला येत जाऊ नको म्हटलंय, मग मी येऊन दाखवतो. प्रॉब्लेम अशी. चर्चा कशासाठी चालली, मंदिरातनं आपण जेव्हा जातोय तो राजा आहे ना, त्या साधूचा तो आनंद बघून, त्याची मस्ती बघून हा सुद्धा मस्त होऊन घरी जायचा. त्याला एकदम भारी वाटत असत. प्रतिभाताई कसं वाटायला लागले बघा, आहे ना, डोळे झाकायला लागले. असं होत. तीच टीव्ही बघायला बसलं, गप्पा मारायला बसलं तर डोळे झाकलेत काय, असं होतंय. शास्त्र ऐकायला लागलं की माझं डोळं झाकतोय, असं होतं. तर चर्चा अशी, तो राजा पण काय करायचा, मस्ती. कारण कुठंतरी काहीतरी त्याला ते दिसत होतं, भारी आहे बाबा हे साधूचं काम, भारी आहे भारी आहे भारी आहे. काय मग झालं, देखते देखते समय कब बीत जाता पता नहीं चलता. यह रोज का काम हो गया था. एक दिन सम्राट इतना भाव विभोर हो गए कि उस साधु के चरणों में गिर पड़े और कहा कि हे गुरुदेव, मैं आपको यहाँ और नहीं रहने दूंगा. आता इथं नाही राहायचं घरी, कुठं जावायचं निघून. काय म्हणलं असं, प्रिय गोष्ट काय, अनिश आवडलेली मुलगी घरी आणायची का नाही. हा संयोगिता पृथ्वीराज चव्हाणने आणली होती माहिती आहे ना, आपलं सांगतोय तुला. आवडलेलं त्याला आपण आता तिथं ठेवायचं नाही. आता कुठे ठेवायचं, आपल्या घरात. बरोबर झालं. तो साधूच्या गुरुदेवाच्या पाया पडतोय आणि काय म्हणतोय, मैं आपको यहाँ नहीं रहने दूंगा. वर्षा ऋतु करीब आ रही है, यह वृक्ष है, इसके नीचे आप बारिश में कैसे रहेंगे.
आप मेरे महल में चलकर मुझ पर कृपा करे, मुझे सेवा का अवसर दे. असं साधू त्या राजाला म्हणा. नाही, राजा जागे आहे तुम्ही, गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला लक्ष असतं, गोष्ट सांगताना बरोबर लक्ष असतं. आणि असं राजा साधूला म्हणाला. बरोबर. मग कारण साधू काय म्हटले असतील? महालामध्ये जायला तयार होणार का साधू? नाही. बघ आता काय म्हणते. यह सुनते ही साधू खड़ा हो गए, साधू खड़े हो गए और अपनी झोली उठाई और कहा कि चलो. चल म्हणला. राजमहाला जायचे का मला तुझ्या? चल म्हणला. काय मग यह देखकर सम्राट को बहुत सदमा लगा. सम्राट ने तो सोचा था कि मेरी बात सुन साधु कहेंगे कैसा महल, कहाँ का महल, हम जहाँ है वही मस्त है, हम महलों में नहीं जाना चाहते, हमने महलों और सभी सुख सुविधाओं का त्याग कर दिया है. सम्राट के मन में तो साधु से यह सब सुनने की अपेक्षा थी. अगर साधु ने ऐसा कहा होता तो सम्राट उनके पैरों में गिरकर कुछ और विनती कर लेते, लेकिन साधु तुरंत चलने को तैयार हो गए तो सम्राट थोड़ा सदमे में आ गए. काय हे बाणीगर काय? बरोबर आहे का? साधू सदमे में आ गए. नाही, राजा. राजा. सदमा म्हणजे एक आश्चर्य, एक धक्का आहे ना. साधू घोड्यावर, सम्राट कधी चालला नाही विचार, आणि त्या साधूला चला म्हटल्यावर आहे ना. वे अपने वचन के अधीन थे. काय झालं? सम्राट आप अपनी बात से पलट भी नहीं सकते थे किंवा नाही तुम्ही थांबा आता इथं उगी म्हटलं आहे ना. उगी असं जावं लागत म्हटलं, आणि ते सम्राट शब्द दिलाय म्हटल्यानंतर आपणच म्हटलोय आणि त्याला तर नाही कसं म्हणायचं. पंचायत झालेली आहे ना. सम्राट के मन में साधू के लिए सम्मान खत्म हो चुका था. बरोबर. कसला साधू महल में ऐसी ही मस्ती में रहने लगा जैसे मस्ती में वह वृक्ष के नीचे रहते थे. साधु वृक्ष के नीचे भी बांसुरी बजाते थे और महल में आकर भी वह बांसुरी बजा रहे थे, लेकिन अब वह मखमल के गद्दे पर बैठकर बांसुरी बजा रहे थे. यह सब देखकर सम्राट का दिल जलने लगा. वह सोचने लगा कि मैं किसे उठा लाया, यह कोई साधु नहीं है. सम्राट से भी ज्यादा शान से वह रहता था. सम्राट को तो चिंता और फिक्र भी थी, क्योंकि उन्हें अपना साम्राज्य, अपना महल, अपनी धन दौलत सभी को संभालना था. लेकिन साधु को तो कोई चिंता ही नहीं थी. वह तो अपनी ही मस्ती में बांसुरी बजाए, नाचे, गाया और मस्ती में भोजन करे. 6 महीने तक किसी तरह सम्राट ने बर्दाश्त किया, लेकिन अब बात सम्राट को के सहन के बाहर हो गई थी. काय जायचं नाव नाही. खातोय, पितोय, चांगले कपडे घालतोय, मस्त आहे ना. सगळ्या मस्तीमध्ये आहे. पंचायत कोणाची झाली? कोणाची? झालं. गप बसला होता. 6 महिने गप बसला. पण आता डोक्यावरनं पाणी चाललं होतं है ना. मग एक दिन सम्राट ने साधु से कहा कि हे गुरुदेव, मेरे मन में एक जिज्ञासा है, मुझे जानना है कि अब मुझ में और आप में क्या फर्क है. बरोबर आहे. काय फरक आहे आता? तो पण राजा पण महालात राहतोय, साधू पण महालात राहतोय. राजा चांगले कपडे घालतोय, तो पण चांगले कपडे घालतोय. राजा चांगलं खातोय, तो पण चांगलं खातोय. आता फरक काय? एक प्रश्न विचारला. साधु ने कहा कि फर्क जानना चाहते हो? सम्राट ने कहा हाँ महाराज. साधु ने कहा कि तुम 6 महीने क्यों परेशान रहे? यह बात तुम उसी वक्त पूछ लेते जब मैं तुम्हारे घोड़े पर बैठा था, क्योंकि मैंने तो देख ही लिया था कि यह बात तुम्हारे मन में उसी वक्त उठी थी. त्यावेळेस मी घोड्यावर बसलो, त्यावेळेस तुझ्या मनात ती शंका आली होती, पण तू 6 महीने का गप बसला? यह प्रश्न तो उस वक्त भी तुम्हारे भीतर था. अरे बुद्धू, तुमने 6 महीने तक अपना दिल क्यों जलाया?
वही पूछ लिया होता तो मैं झोला डालकर फिर वही बैठ जाता। क्यों नहीं पूछा तुमने? क्यों संकोच किया? क्या संकोच था तुम्हारे मन में? मैं प्रतीक्षा ही कर रहा था कि कब तुम मुझसे पूछोगे। ठीक है, कल सुबह मैं तुम्हें फर्क बता ही देता हूं, लेकिन हाँ, गांव के बाहर बताऊंगा। बरोबर। सम्राट बहुत उत्सुक थे जानने के लिए। विषय कशावर निघाला ते सांगा. गोष्ट आता मध्ये थोडं थांबू आपण. ब्रेक असतात की आहे ना, ॲडव्हर्टिजमेंटचे ब्रेक. कशावर विषय निघाला? त्यागी सुखी का भोगी सुखी असं आपण म्हणू. आपल्याला वाटतं कोण भोगी सुखी आणि त्यागी दुःखी, त्याच्यावरनं ही गोष्ट वाचत होतो. आणि म्हणून आता तिथं राजाचा जो प्रश्न आलेला होता, कोणता प्रश्न? की साधू मध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे. आणि आता तो जो फरक आहे, तो फरक कोणता आहे ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोण आणि का सुखी, आणि त्याच्यावरून आपण आपल्या जीवनात बघायचंय की मी दुःखी का सुखी. बरोबर. वाचू का पुढे? लौकिक. तू सुखी आहे का मी सुखी आहे? हा, लौकिक. तू सुखी आहे का मी सुखी आहे? हा, तू सुखी आहे? 6 पोरी ओळखायला चाललाय तू सुखी कसा असू? तुम्हाला हाच प्रश्न पडतो. आणि म्हणून म्हणेल भाऊ तुम्ही सुखी आहे, तुम्हाला काय चिंता नाही पोरगी बघायची आणि पसंत पडती, परत त्याच्याबरोबर मेळ बसतोय नाही बसतोय, परत सगळा संसार, याचे किती विकल्प आहेत तुला का नाहीत का? त्या नुसतं लग्नाचाच सध्या विकल्प आहे. पण लग्नाचा एक विकल्प आहे तर ते शॉर्ट मध्ये संपतंय काय? आणि एक मुलगी बघितली झाला विषय संपलाय का? किती मुली बघितल्या आतापर्यंत? रेकॉर्ड तर असतंच त्याचं. सोनील ताई जाऊ दे, आईला तर नक्कीच, कारण त्याला सांगायचं असतं एवढ्या मुली आल्या होत्या माझ्या मुलाला, आहे ना. आज थोडंसं त्याच्यात पण फरक पडतो थोडासा. असं किती झाल्या? 15-20 झालेत का? झाले मला माहित आहेत. मग किती झालेत? एकच झाले म्हणजे बघायला आलते का? बर. नाही, तुम्ही किती बघितलेत असं म्हणतोय. ती बघायला 1 जण आले, तुम्ही आता ते 6 मी म्हटले ऐकले. 6 जणांचे नंबर घेतलेत ना तुम्ही? काल नंबर घेतले का नाही 6 जणांचे? तेच की म्हणजे नंबर हवे कसं तर का असं ना. मग आता तुम्हाला प्रश्न पडणार का नाही 6 मध्ये कोणाशी करायचं, कोणती बरी आहे? ह्याच्यासाठी चर्चा आहे. त्यांचा येऊ दे नाही तर तुम्ही करू देत, आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा माझी मान खाली नाही. त्यांचा फोन आलता, आम्ही काय त्यांना फोन केलेला नव्हता. लौकिकला डिमांड बरं दिसते का? आहे ना, मुंबईला राहतोय ना, मुंबई त्याच्यासाठीच मुंबईला, ते पंढरपूरला का नाही, ही सगळी आयडिया आहे. कारण आजकाल मुलगा पुण्यात नाही तर मुंबईत पाहिजे असं कालच्या बुधवार मेळाव्यात मी ऐकलं. आमच्या भाऊ होता तिथं म्हणून त्यांनी सांगितलंय मुलींची अपेक्षा आहे मुलगा पुण्यात असावा, आमचा मुलगा मुंबईला. पुण्याचं काय घेऊन बसलाय? म्हणूनच 6 आलेत, बाकी काय नाही तुम्हाला माहित नाही. पण ज्या दिवशी तुम्ही सांगाल आमचा मुलगा पंढरपूरला राहणार आहे, बघा किती पुरे येतात. परीक्षा प्रधानी राहा. हा, सांगताय का पंढरपुरात येणार आहे म्हणून? मग काय अवघड होईल बरं का. म्हणजे सांगतोय मी तुम्हाला, व्यवहार असा नाही आहे. व्यवहारात थोडा मायाचार करावा लागेल तरच पोरगी मिळेल, माहिती आहे का. म्हणजे आता तुझं तर काय लव्ह मॅरेज नाही ना, काय नाही. हे तसं असतं तर मग विषय संपला असता. तर कोण सुखी? लौकिक. तू सुखी का मी सुखी? आता तर सांगला का कोण? मी म्हणतो का? अजून तुम्ही म्हणतो का? तू आणि मी असं त्याला तू मी आता त्याच्यात आले का नाही दोन्ही? तू पण सुखी मी पण सुखी, काय चालतं बघा तुम्हाला? तुम्ही सुखी. ओके, धन्यवाद. तर चर्चा काय झालं? मग झालं. सम्राट बहुत उत्सुक थे जानने के लिए कि क्या फर्क है. सम्राट ने सोचा कि खाना जो मैं खाता हूँ वह भी वही खाता है. मैं जिस कमरे में रहता हूँ उससे भी ज्यादा सुंदर कमरे में वह साधु रहते हैं. मेरा 2-3 नौकरों से काम चल जाता है, लेकिन वह पूरे दिन 15-20 नौकरों से काम करवाता है. इसकी जरूरतों का कोई अंत नहीं. कपड़े शानदार पहनते हैं, यह खुद ही
इस महल का सम्राट मालूम पड़ते हैं, है ना। कम से कम महल के बाकी लोग मुझसे डरते तो है, इसकी आंखों में तो डर का भी नाम नहीं। बस पूरे दिन बिना किसी चिंता के मस्त बांसुरी बजाते रहते हैं। आप देखते हैं कि आज क्या फर्क है, हाँ, क्या फर्क बतलाते हैं। उस पूरी रात 5 मिनट पावणे, इंद्रजीत पावणे 5 मिनट, उस पूरी रात सम्राट सो नहीं पाए। लागेल का झोप मला सांग, काय फरक आहे। रात्रभर जागा आहे, विचार कर नेमकं काय फरक सांगणार आहे साधू। सगळं तर माझ्यासारखंच आहे। त्यांनी तुलना केली ज्यावेळेस, त्याने बघितलं तर माझ्यापेक्षा त्याले त्या ठिकाणी जास्त भोग भोगलेत आणि भीतीने रहित होऊन, कोणाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही। आणि त्याने सांगितलं मला तर 2-3 कामाला होते नोकर, त्या ह्याला किती असते माहिती आहे ना, मला जेवायला वाढायला किती असते तुम्हाला, हाताने घ्यावं लागतं नाहीतर ठेवून जाते निशाण, है ना। ठेवले, आम्ही चाललोय, कार्यक्रम आहे, दशलक्षांचा ठराव करायचा आहे, तेवढं खाऊन घ्या, बरोबर आहे का पाहुणे। तेवढं कुकर लावा, डाळ लावा, मला बी जेव घाला, अशी सिस्टीम आहे। बर ठीक है। उस पूरी रात सम्राट सो नहीं पाए। सुबह जल्दी से तैयार होकर वह साधु के पास पहुंच गए। वहां जाकर देखा कि साधु ने वही पुराने कपड़े पहने हुए थे, जो कपड़े पहनकर वह वृक्ष के नीचे बैठते थे। एक हाथ में उसका झोला और दूसरे हाथ में उसकी बांसुरी थी। वह तैयार खड़े थे। सम्राट ने कहा, चलो महाराज, चले महाराज। फिर दोनों महल के बाहर निकल आए। चलते चलते गांव की नदी पार हो गई। कुछ ही देर में वह दोनों गांव के बाहर आ गए। सम्राट ने पूछा, अभी और कितना चलना है? साधु ने कहा, बस कुछ देर और। चलते चलते सुबह से दोपहर हो गई, है ना। चलते चलते सुबह से दोपहर हो गई। सम्राट ने कहा कि बस अब मुझसे आगे नहीं चला जाएगा, जो भी कहना है यही कह दो। उत्तर पाहिजे होतं त्याला, बरोबर उत्तर दिलं होतं का ना? उत्तर मिळालं का नाही तुम्हाला? वाचतो असं ते उत्तर तर त्यांनी दिलेलं आहे कृतीतनं, आहे ना। तर जो भी कहना है यही कह दो। साधु ने कहा कि मैं तो और आगे जा रहा हूं, तुम चल रहे हो या नहीं? सम्राट ने कहा, मैं कैसे चल सकता हूं? मेरा महल, मेरी बीबी, मेरे बच्चे, मेरा धन दौलत सब कुछ पीछे रह गया है। मैं तुम्हारी तरह फकीर तो नहीं हूं। उत्तर दिलं त्यानेच, प्रश्नाचं उत्तर दिलं काय? मैं तुम्हारे तरह फकीर नहीं हूं जिसे किसी चीज की फिक्र नहीं है। साधु ने कहा, बस यही फर्क है तुम्हारे और बीच में। मैं कहीं भी जा सकता हूं, तुम नहीं जा सकते हो। मैं हर परिस्थिति में खुश रह सकता हूं, लेकिन तुम नहीं रह सकते हो। जब मैं उस वृक्ष के नीचे रहता था तब भी मस्ती में रहता था और अपनी जिंदगी के एक एक पल को जीता था, और मैं महल चला गया तब भी मैंने अपने जीवन के एक एक क्षण को पूरी मस्ती और खुशी के साथ जिया। अब मैं अगर कहीं और चला जाऊं तब भी मैं ऐसे ही जी लूंगा। हम जिस वक्त जहां रहते हैं पूरी तरीके से वही रहते हैं। हम ना तो अपने बीते हुए कल के बारे में सोचकर पश्चाताप करते हैं और ना तो भविष्य की चिंता करके अपने वर्तमान को खराब करते हैं। हम सब आज में जीते हैं, क्योंकि हम समझ चुके हैं कि जीवन तो आज में है, जीवन तो इसी पल को जीने में है। बस यही छोटा सा फर्क है तुम में और मुझ में। गोष्ट संपलेली नाही। तुम्ही आत्ता वाचा म्हटलं तर वाचतो, उद्या म्हटलं तर परत ती चतुर्दशी आहे आणि परवा ती गोष्ट येत नाही, आणि तुम्ही काही विचारत नाही, तुम्ही आपलं बर पुढचं। असं मी आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, म्हणून मी आपलं वाचून पूर्ण करतो, आहे ना। पुढं आहे का काय घटना घडली ह्याच्यात तुम्हाला साधूतला आणि फरक कळला का? आहे ना। लौकिक आणि अलौकिक फरक कळला का आता? आणि काय फरक असतो विचार तुला मम्मीला पाहिजे तर। सदम्यात गेलं म्हणजे हँग झालं म्हणायचं, हँग
मोबाईल हँग होतो, कॉम्प्युटर हँग होतो ना, तसं हँग होतंय माणूस. तसं त्याचं नाव आहे सदमा. दुःख दुःख असले बरोबर. शॉक शॉक बसला, शॉक माणूस शॉक लागा, शॉक. आणि राजाला एकदम शॉक बसलाय. अरे मी चला म्हटलं, मी येणार नाही. साधू म्हटलाय चल, असला घातला हे साधू. झालं राजाच्या मनात शंका. उन्होंने सोचा, राजा सम्राट ने सोचा कहीं मैंने गलती तो नहीं कर दी, इस आदमी ने मेरे साथ कोई चालबाजी तो नहीं की, यह इसके महल में घुसने की कोई तरकीब तो नहीं है, यह कहीं मेरे ऊपर ही जाल तो नहीं फेंक रहा था, मैं फालतू ही इसके चक्कर में पड़ा. सम्राट यह सब सोच ही रहा था कि तब तक साधु सम्राट के घोड़े पर चढ़कर बैठ गया और उसने सम्राट को चलने के लिए कहा. पंचायत झाली. आता ती साधू म्हणला तर राजाला, मी येतो तुझ्या माला, चल मला घेऊन. कोण म्हणलं होतं? म्हणला तर पंचायत होईल म्हणून म्हणलं मला बोलवत जाऊ नका. म्हणजे अजून माझं काही अडचण नाही. तुमची अडचण होऊ शकते. झालं आता आता एकदा तर म्हटलंय, मला म्हणतेच बरेच जण चला आमच्या बरोबर यात्रेला, आहे ना, फिरायला आमच्या बरोबर चला. पण तस मग झालं. राजा तयार, आपला राजा साधू तयार. साधू तर घोड्यावर जाऊन बसला सर म्हणून. आणि राजाला आता प्रश्न म्हटला की नेमकं काय चुकलंय, म्हणजे हा कोणी दुसरा आहे ना, ठग बीक कोण काय कसला, मी परीक्षा केली नाही काय नाही, नुसतं त्याचं ग्रुप बाहेर तर बघितलं आणि मला वाटलं ही लय भारी दिसतोय. झालं. त्यामुळे त्याने त्याच्या पाया पडून म्हटलं ना चला चला म्हणून, आणि तर निघाला. आता काय, आता पुढे बघा काय करतो. सम्राट को जिंदगी में पहली बार सम्राट यह सोच ही रहा था कि तब तक वह साधु सम्राट के घोड़े पर चढ़कर बैठ गया और उसने सम्राट से को चलने के लिए कहा. सम्राट को जिंदगी में पहली बार पैदल चलना पड़ा, जबकि वह साधु बड़े मजे से घोड़े पर बैठकर जा रहा था. काय कसं आहे जीवन, आणि स्वतंत्रता आहे का? जी स्वतंत्रता आहे ना माताजींना आहे, ती स्वतंत्रता तुम्हाला आहे का सोन्याला? नाही. मग त्याला कशाला उगा बीडीत पाडताय? आता प्रश्न आहे माझा, तुम्ही त्याला सांगितलं का ब्रह्मचारी राहिलं तर चांगला आहे बेटा, काय लग्न वगैरे करून सुखी होत नसते? असे कधी धडे जसं शिवाजीला जिजामाताने सांगितलं होतं आहे ना, स्वराज्य मिळवायचं शपथ दिली ना त्याला, अशा गोष्टी सांगितल्या. मग तुम्ही अकलंक देवाची गोष्ट सांगितल्या त्याला कधी? बाळ अकलंक निकलंकाने कसं ब्रह्मचर्य व्रत घेतलं, कसं पाळलं, अशा अनेक आहेत. मग अशा गोष्टी सांगून त्याला ब्रह्मचर्याची प्रेरणा दिली का रुपालीताई संयमला? आता त्याला तर राहायचं ब्रह्मचर्य, तर तुम्हाला आजपासून सांगावं लागेल संयम, बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हाला रोज सांगायला पाहिजे का नाही एखादी गोष्ट? आणि सगळ्या मित्रांनी संयमशी बोलताना एकच बोलायचं, ब्रह्मचर्याबद्दल बोलायचं, बाकी कुठल्याही विषय बघायची चर्चा करायची नाही. तर तुला सांगून ठेवतो, तुला नाद आहे ना, तर आता त्याला बिघडू नको असं मला म्हणायचं. भेटलं तर त्याला ब्रह्मचर्याच्या विषयावरच चर्चा करायची, विषय बघायची. माझ्याबरोबर करता का तुम्ही विषय बघायची चर्चा? करता का नाही? नाही कर. मग तसं आता संयम माझ्या मार्गावर आहे. लौकिक अरे आमची संख्या कधी वाढणार? तुमच्या भविष्यासाठी सगळ्यांच्या आहे ना. तुम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना कोणाला तरी उभं करा आहे ना. सगळे मिळून कोणतरी एखादा असा साधा सापडतोच आहे ना, भोळा सापडतोच की त्याला आपलं थोडं सांगितलं की भावनिक होऊन तयार होते. भोळे असतात ते, चांगले असतात. मग अशा जोडली थोडीशी प्रेरणा करावी लागते. बायकांमध्ये कोण भोळ आहे? तर सगळ्याच बायका भोळ्या असतात आहे ना. तर म्हणून मी कोणालाच काय म्हणत नाही. तर झालं. पुढची वाचू का? थोडक्यात वाचतो पाहुणे आता, ऐका आहे ना. तुम्ही और मुझे, त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या त्याच्यात. सगळं तुला तिथं तू जेव्हा सोडून मी कधीही जाऊ शकतो, मी कुठेही आनंदात राहतो, कारण मी आज वर्तमानात जगतो, भूत भविष्यात जगत नाही.
आणि माझा कोणाबरोबर मोह नाही, माझं कोणी नाही आहे माझ्या मागं रडायला, आणि मला कोणाच्या मागं रडायचं काही कारण नाही. ही गोष्टी त्यांनी फरक सांगितले. आता त्याच्यानंतर बघा गंमत आता आहे ना, तुम्ही परिस्थिती आता ही वाक्य म्हणतात, तुम्ही, तो साधू त्या राजाला सांगतो, तुम्हें परिस्थितियां चलाती हैं और हम परिस्थितियों को चलाते हैं. हा डिफरन्स फार मोठा काय. आम्हाला कोण चालवतं पाहुणे? परिस्थिती चालवते, बरोबर. परिस्थिती भारती आहे ना, ती आम्हाला चालवते आहे ना. भरती भारतीची परिस्थिती ती मला चालवणार, बरोबर. आणि साधू काय म्हणतोय? हम परिस्थितियों को चलाते. हे किती मोठा फरक आहे. सगळे संसारी जीव तेच प्रॉब्लेम आहेत. म्हणून तर आचार्याने सांगितलंय की परिस्थिती अनुसार आपल्याला चालायचं नसेल तर आपली आराधना करा आणि परद्रव्याचा मोह सोडा. परद्रव्याचा मोह आम्हाला त्याच्या अनुसार चालायला होतं. मुलांचा मोह मला त्यांच्यासारखं चालायला होतं. ज्या दिवशी मुलाचा मोह सोडाल त्या दिवशी मुलं तुमच्यासारखं चालेल. पण तुमचा मोह आहे म्हणून त्यांना झोपायची मस्ती आहे, तुमचा मोह आहे म्हणून त्याला पाहिजे तसं वागायची मस्ती आहे. तुम्ही एक मोह सोडा. बघा नाही लाईनवर आले सगळे. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण घेतलंय, सगळ्यांना सांगतोय. मोह सोडायचं. बघा गंमत काय होत. बरोबर आहे सुमित मालक. तऱ्यांचा मोह तेवढा नाही जेवढा आगमचा आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं तर प्रॉब्लेम जास्त वाटणार नाही, फक्त राग येईल. पण आगमनं काय केलं तर मात्र तुला त्रास. बरोबर आहे. कोण चालवतंय? हे नवीन दुकान कोण बांधायला लावलंय माहिती आहे का सुमित तुला? आगमनं. माहिती तुला? कारण आता साहसला तर शीत एवढं मला कळलंय आहे ना, कारण त्याला ते मागचं झालं. खालचं दुकान म्हटलं तर मी म्हटलं मी दुकानच बसणार आहे. आता त्याला खालचं, मग आगमला काय? त्याच्यामुळे आगम परिस्थिती चलाती हे सांगायचं. आगमसाठी करावं लागतंय ते आहे ना. संयमला लोखंड पोळू नये म्हणून शेण टाकले राहुलनं, माहिती आहे का तुम्हाला? परिस्थिती चलाती. आम्हाला सगळेजण कोण चालवत? आणि परिस्थित्या महिलांसारख्या असतात, बरोबर आहे. म्हणजे ते चालवतात सगळ्याला, हे सांगतोय. बरोबर आहे का संजय काका? परिस्थिती चलाती आहे की नाही? बरोबर म्हणते तर आज म्हटले नाहीत नाही तिचं तसं काय नाही म्हणून. आता डेरिंगबाज झालाय तुम्ही थोडं. तुम्हें परिस्थितियां चलाती हैं और हम परिस्थितियों को चलाते हैं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स असं समजा. त्यानुसार जर मी चालू, भात झाला 10:15 वाजले बाबा, मला तुम्ही त्रास द्या, चालू परत थोडंसं नंतर वाचतो. आणि ओम नमः भो प्रभो मी मन वचन काय घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून इच्छितो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी हा मी स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. मी निसंग निर्ग्रंथ निष्परिग्रही आत्मा पराच्या अधीन नाहीच. मला परद्रव्यांची गरज नाहीच. आपल्याच आनंदाच्या मस्तीमध्ये राहणारा हा मी
शुद्धात्माच आहे. माझा आनंद माझ्या जवळच आहे, त्याला जाणा अनुभवा. विसर्जन.